प्रेक्षक जेवढे एक्सायटेड आहेत तेवढीच मी सुद्धा आहे. वेगळी भूमिका आहे, वेगळी स्टोरी आहे. प्रोमो नंतर त्यांचा फोन आला होता आणि त्यांना प्रोमो खरंच खूप आवडला आणि ते म्हणाले की खूप छान होतंय. जेव्हा मी लुक टेस्टला फर्स्ट टाइम भेटलो तेव्हाच असं वाटलं होतं की यार तुझं फायनल होईल आणि तिला असं वाटलं होतं की माझं फायनल होईल. स्टार प्रवाह वाहिनीवर पाठ राखीन ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या मालिकेतली एक जबरदस्त जोडी माझ्यासोबत आहे. खरं तर जोडी मी आवर्जून असा उल्लेख करतोय, बऱ्याचदा जोडी म्हटलं की कपल किंवा असं येतं, पण बहिणींची जोडी पहिल्यांदा आपल्या भेटीला येते. खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर. थँक्यू. खूप छान दिसत आहे दोघीही. कशी आहे बहिणींची बॉन्डिंग पडद्यामागे? कारण की आम्ही बघतोय मगासपासून तुमच्या दोघींचा वावर खूप छान आहे एकमेकींसोबतचा. आहे जसं ॲक्च्युली मालिकेत आहे त्याच्यापेक्षा ॲक्च्युली जास्त आमची रिअल लाईफमध्ये बॉन्डिंग आहे. मस्ती पण करतो तेवढंच आणि तेवढंच एकमेकींसाठी आहोत पण आम्ही. छान आहे. प्राजक्ता, खूप दिवसांनी आम्ही तुला मालिकेत बघतोय. प्रेक्षक खूप आनंदी आहेत की प्राजक्ता पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत येतोय. तुझ्यासाठी हा किती मोठा टर्निंग पॉईंट आहे? खरं तर मी आता जवळजवळ 5 वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर येते. सो प्रेक्षक जेवढे एक्सायटेड आहेत तेवढीच मी सुद्धा आहे. वेगळी भूमिका आहे, वेगळी स्टोरी आहे, पण छान आहे. प्रेक्षकांना आवडते कारण आता जे प्रोमोज आउट झालेत तर ते बघून प्रेक्षकांचा खूप छान रिस्पॉन्स येतोय. खूप एक्सायटेड आहेत लोक पुढे सगळी स्टोरी बघायला. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन जबाबदारी आहे खांद्यावर आणि लग्नानंतर पहिला प्रोजेक्ट आहे. म्हणजे काही महिने झालेत अगदी लग्नाला आणि त्याच महिन्यांमध्ये या प्रोजेक्टची सुद्धा धावपळ चालू होती. नो डाऊट की खूप मेहनत आहे कारण बघ आपण तेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा लग्नानंतर थोडंसं असं फॅट वगैरे गेन झालं होतं कारण खूप गोडधोड खाणं आणि हे ते सगळं असं धावपळ सगळी. तर जेव्हा आपण लीड म्हणून काम करतो तेव्हा थोडंसं छान दिसणं किंवा वेट लॉस वगैरे करणं या सगळ्या गोष्टी आल्या आणि तेव्हा मी खूप डाएट म्हणा किंवा खूप वर्कआउट करून जिम वगैरे करून या प्रोजेक्टसाठी रेडी झाले. प्राजक्ता नावाची भूमिका साकारते याच्यामध्ये, माझंच नाव आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मला आधी सुरुवातीला असं वाटलं खरं तर की नको आपलं नाव, पण माहिती नाही जे सगळे आहेत आमचे मेंबर्स किंवा युनिट असेल आमचं चॅनल असेल तर सगळ्यांना छान वाटलं ते नाव, त्याच्यामुळे तेच पुढे आम्ही कंटिन्यू केलं. सो प्राजक्ता ही बेसिकली तिच्या बहिणीवर खूप जीव ओवाळून टाकणारी आहे. ती तिच्या मामा मामींचा शब्द खाली पडू देत नाही. बहिणीच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी राहते. दोघींचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि जेव्हा ती सूर्यवंशींच्या घरात जाते, जो सेकंड प्रोमो तुम्ही पाहिला, तर तेव्हा काय स्टोरी घडते, कशा पद्धतीने तिचं वागणं असेल किंवा सगळ्या गोष्टी सांभाळून घेणं असेल तर ते तुम्हाला 1 तारखेपासून पाहायला मिळणार आहे. आणि खूप म्हणजे आमच्यासाठी लकी गोष्ट म्हणजे प्राईम टाईम आहे. 9 संध्याकाळचे रात्रीचे म्हणजे सगळे जॉब करून घरी आलेले असतात, जेवणाची वेळ असते लोकांची किंवा अगदी गावागावांमध्ये आपण बघितलं तर झोपण्याची वेळ असते तेव्हा. तर एकंदर सगळं रुटीन आपलं दिवसभराचं संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षक टी व्ही ऑन करतील तेव्हा आम्ही त्यांचं मनोरंजन करण्याचं काम करू. सो खूप मोठी जबाबदारी आहे. आणि अगेन अजून एक म्हणजे महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह, तर त्या प्रवाह चॅनलवर मी पहिल्यांदाच काम करते. त्यामुळे ते सुद्धा एक आहे की छान प्रोजेक्ट आहे तर ते छान पद्धतीनं आपल्याला प्रेक्षकांसमोर न्यायचं आहे. सगळे आमचे खूप छान स्टारकास्ट आहे, तगडी टीम आहे सगळी आणि जेवढं आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे ते बघून असं म्हणजे आम्हाला काही अवघड जात नाही काम करायला. सगळे खूप मस्ती करतो, मजा करतो आणि आमची सगळ्यांची खऱ्या अर्थानं पाठराखीण आमची सुचित्राताई की जी प्रोड्युसर आहे. सोहम आदिश सरसुद्धा स्वतः सेटवर येतात, त्यामुळे त्यांचं वैयक्तिक सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष असतं. ती आमचे लाड पण खूप करते. सो छान पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही काम करतो आहे. बाहेर खूप उष्णता आहे, त्या उष्णतेमध्ये सुद्धा शूट करताना प्रत्येकजण स्वतःच्या काळजीबरोबर इतरांची सुद्धा काळजी घेत आहे. विघ्नेश सर की जे छान पद्धतीने डिरेक्शन करत आहेत आणि खूप नॅचरल पद्धतीने परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स आहे तो बघून आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत. मी जसं मगाशी म्हणाले की
अभ्यास झाला आहे, परीक्षा दिलेली आहे आणि आता रिझल्टची वाट बघतोय. सो 1 जूनपासून सगळ्यांना भेटायला येतोय रात्री 9 वाजता. तर नक्की नक्की आवर्जून बघा. मला आज आवर्जून तुला इथे विचारायचं आहे, आजच्या सिरियल लॉन्चला अहो देखील उपस्थित होते. ते खूप एक्साइटली सगळं बघत होते. अहो असतील किंवा सासरकडचे असतील, कसा सपोर्ट आहे तुझ्या या क्षेत्राला घरातून, सासरकडून? नाही, सगळ्यांकडूनच सपोर्ट आहे. कारण डेली सोप करणं नॉट अ जोक. कारण आपण रोज तासनतास काम करतो आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणजे आता मी जरी या रोलसाठी खूप फिटनेस केला तरी आत्ता सध्या माझा फिटनेस बंद आहे आणि घरचा टिफिन माझा चालू आहे. त्यामुळे मी सकाळी उठून टिफिन स्वतःचा स्वतः करून घेऊन येते आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी एवढी मोठी जबाबदारी जी दिलेली आहे तर ती 100% पार पाडण्याचा मी प्रयत्न करते आहे. त्यामुळे खूप भारी वाटतं आहे. सगळेच आज इथे उपस्थित होते, आमची सगळी स्टारकास्ट होती. सो आम्ही पहिल्यांदाच भेटतोय, पण असं वाटत नाही की आपण पहिल्यांदा भेटतोय. जेव्हा आम्ही लुक टेस्टला फर्स्ट टाइम भेटलो तेव्हाच असं वाटलं होतं की यार तुझं फायनल होईल आणि तिला असं वाटलं होतं की माझं फायनल होईल. सो जेव्हा आमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर आम्ही एकमेकींना फोन केला की आपण म्हणालो होतो तेव्हा आणि खरंच तसं झालं. पण छान वाटतं. शुभंकर माझ्या अपोजिट आहे. शुभंकरला मी आधी ओळखत होते पण असं काम केलं नव्हतं. पण छान आहे. सगळे टेक्निकल टीमसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे आणि सपोर्टिव्ह आहे मुळात. सो डेली सोपमध्ये काम करत असताना कित्येकदा आपल्याला रोज तेच करायचं असतं, त्यामुळे असं थकवा जाणवतो. पण आम्ही ऑफस्क्रीनसुद्धा मज्जा तेवढीच करतो, त्यामुळे काही असं थकायला होत नाही. गौरी, घरातच विद्यापीठ आहे, घरातनं काय प्रतिक्रिया आहेत प्रोमो पाहिल्यानंतर? खूप छान ॲक्च्युली, कारण माझी पहिलीच सिरियल आहे आणि त्यांना पण खूप छान वाटलं की मी सिरियल करते आहे आणि माझी एक न्यू जर्नी सुरू होती आहे. माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स आहे. त्यात स्टार प्रवाह जी नंबर 1 वाहिनी आहे त्याच्याबरोबर काम करायला मिळतं आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. प्लस सोहम प्रोडक्शन्स आणि सतीश सर, त्यांना म्हणजे थँक्यू. आणि सगळ्यांबरोबरच ॲक्च्युली माझं फर्स्ट टाईम मी काम करते आणि सिरियल पण पहिलीच आहे, त्यामुळे नर्वस तर खूप होते. पण पहिल्या 2 दिवसातच आम्ही खूप कम्फर्टेबल झालो. सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल करून घेतलं आणि डिफरन्स पण कळतोय थोडा की दररोज जे कॅरेक्टर करायचं आहे, माझं भाग्यश्रीचं कॅरेक्टर आहे जे बिनधास्त आहे, प्रेमळ आहे. सगळ्यात जास्त प्रेम प्राजूवर आहे आणि आमचा बॉन्ड जसा सिरियलमध्ये आहे तसाच रिअल लाईफमध्ये पण आहे. येस, एक्सायटेड आहे खूप. ॲक्च्युली 3 दिवसच राहिलेत. येस. महेश सरांनी काही कॉम्प्लिमेंट दिली आहे का की आता पहिल्या भागानंतर मिळणार आहे ती? ॲक्च्युली प्रोमो नंतर त्यांचा फोन आला होता आणि त्यांना प्रोमो खरंच खूप आवडला आणि ते म्हणाले की खूप छान होतं आहे आणि मस्त होईल. ऑल द बेस्ट. सो त्यांचे ब्लेसिंग्स आहेतच. आम्ही सोशल मीडियावरती मांजरेकर सिस्टर्सला पाहत असतो, तुमच्यातलंही बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. या प्रोमोनंतर ते बॉन्डिंग कसं झालं आहे किंवा तिकडनं काही प्रतिक्रिया आल्यात का? कारण की तुमच्या बहिणींचं प्रेम आम्ही बघतोय पडद्या पुढेही आणि पडद्या मागेही. ते प्रेम कसं आहे घरातलं? ॲक्च्युली म्हणजे माझ्या खूपच अनेक पाठराखीण आहेत. कारण मला साताऱ्याची माझी बहीण आहे, इथे साई आहे, अश्वमी आहे. लिटरली आत्ता माझा ब्रेक झाला आणि मला आशू दीदीचा मिस कॉल होता, व्हिडिओ कॉल, की कसं चाललं आहे, कारण तिला माहिती आहे मी किती नर्वस असते. सो आत्ता जस्ट तिच्याशी बोलणं झालं. सो आमचं ते जे बहिणीचं बॉन्ड असतं ते माझं सगळ्या बहिणींबरोबर तसंच आहे. आणि असंच तुम्ही कायम दोघी एकमेकांची पाठराखण करत राहा आणि तुमच्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा. खूप यश मिळू दे या मालिकेला. येस, थँक्यू.